माझं कीर्तन कोणी घेऊ शकते, मी पैसे जास्त नाही घेत. नाही तर सत्यपाल महाराज आणि 1,00,000 रुपये कीर्तनाचे. साला धंदा चालू केला तुम्ही कीर्तनाचा, जिंदगी बर्बाद केली. लोक बिचारे कीर्तनात येऊन बसतात, पहा बरं कसे लोक बसेल आहेत. आणि हे 1,00,000 रुपये कीर्तनाचे. अबे कोणतं ब्रह्मज्ञान सांगतो तू लोकाईले? 1,00,000 रुपये घेऊन मी कीर्तनाचे पैसे घेतो, मला जेवढा खर्च येते तेवढे घेतो. आणि माझ्याकडे जे उरतात त्याच्या दररोज साड्या वाटतो, 10-12 साड्या वाटतो. काऊन? मायले साडी ना भेटे मायच्या इम्मानान. गरिबी कायले म्हणतात ते सत्यपालनं भोगली आहे. आणि मला जगवणारे तुम्ही मायबापाना. ते पोलीसवाला कधी कोणाला पैसे देते काय राहायचे? माझ्या इम्मानानं मला इतके पैसे देतात लोक, मी कधी विश्वास नाही करू शकत. आणि मला मालूम आहे हे का देतात. मी असा वागतो कारण मला मालूम आहे डोक्यावरचं वज कमी करायचं आहे ना, तर कोणाला द्यावं लागेल ना. जशी एक बाई रस्त्यानं चालली आणि 2 किलोमीटरहून पाणी आणलं. मी तुम्हाला सांगतो, ज्याच्या बापानं हरामाचं कमावलं त्याचे पोट्टे पोट्टीच्या लफड्यातच मेले, हे लिहून घ्या. त्याची पोरगी 2-3 वेळा विड्रॉल झाली तिचे. फक्त गरीबाचं वैखू येते, मोठ्या लोकांचं दिसत नाही. गरीबाची म्हैस गर्भवती नाही राहत, मोठ्या लोकांचा हल्या गर्भवती नाही. हे तुम्हाला राग नका येऊ. जो लफडेबाज असेल त्यानं घरी जा. हे मला कीर्तन त्यानं ऐकू नये. त्याले मी शेवट लोक दणके देतो, कारण मला कीर्तन कष्ट करणारायचं आहे. भाऊ माझा देव कुठं आहे? तो मंदिर मध्ये नाही ना, मस्जिद मध्ये नाही, तो बुद्ध विहारात नाही ना, चर्च मध्ये नाही. मेरा भगवान का छुपा हुआ है मालूम है? किसे छुपा है? नाम तेरा छुपा है, नाम तेरा. तूने भगत के काम किया. तुकोजी महाराजाचा विचार हा गाडगे बाबा बाबासाहेब आंबेडकर ग्रामगीतेचा विचार आहे. मेरा भगवान काय में तुकडोजी महाराज लिखते, मेरा भगवान जो सेवा कर रहा है, जो ईमान से जी रहा है, मेरा भगवान उसके घर में छुपा हुआ है. हरी भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी. हरी भाविकांच्या मेळ्यात मेरा हरी का है? मेरा अल्लाह का है? औनिया सगळ्यांचे कामे. माझा परमेश्वर कष्ट करणाऱ्याच्या घरात आहे. ज्यानं रक्तदान केलं त्याच्या घरात देव आहे. ज्यानं रक्तदान 5 वेळा केलं त्यानं उभं राहा. असाल तो उभे राहा, लवकर उभे राहा, उभे राहा. स्टँड अप. अरे हात नका दाखवू ना, या इकडे. वंदे मातरम, वंदे मातरम. एक जण या. वंदे मातरम. खाली दे ना, खाली खाली टायमिंग जाते. आओ. वंदे मातरम. रक्तदान करायला 56 इंच पाहिजे. आता 32 इंच काय करीन? इल्लू 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 इल्लू. यायची तब्येत. तुम्हाला दोघाईले धन्यवाद. या ना. आता हे आले तर तुम्ही येऊन जा. या तुम्ही बसून जा ना. तुमचं वय जास्त दिसते मला. तुमचं रक्तच तर कोणी घेत नाही. कधी दिलं तुम्ही रक्त? तुम्ही रक्तदान कोण्या वर्षी केलं? थांबा 1 मिनिट. 10 वर्ष. आता बंद केलं ना की आताही घेते? किती वय आहे? 56व्या वर्षी रक्त घेते. डॉक्टर कबूल करते का? विचारू का डॉक्टर मुकणे साहेब आले? माझे मित्र आहे ते. माझे मित्र नाही, माझा मुलगाही डॉक्टर आहे ना. तुम्हाला काय वाटते? मी फक्त माझ्या लक्षात आलं मुकणे साहेबासारखं. बाप कॉम्प्युटर, माय कॅल्क्युलेटर, पोरगो सॉफ्टवेअर. नाही तर माय तिफन बाप डॉक्टर, माय तिफन बाप डवरान पोट्ट वखर.
सांबाराची एक गड्डी 1 रुपया. काय मरा पोरग डॉक्टर झाल्याच्या मला द्यायची गरज नाही. असं आहे मुकणे साहेबाचा मुलाच्याकडे मै सून मा मुलगा गोव्याला गेलते त्या टाइमले मस्त आरामाला गेलते. मुकणे साहेबाकडेच मुक्काम होतो. असं आहे तुम्ही तिघही नाही रक्तदान झालं कमाल केलं. किती वेळा 5च्या पुढे गेले. चांगलं आहे. लोक झाले झगडा करते इस्लाम खतरे में हिंदू धोके में आणि नाले तर रक्त सांगते. काही भांडणं करून काही फायदा आहे काय? आपल्या एका रक्ताच्या बॉटलनं 1 जीव वाचते बाबू. म्हणून रक्तदान श्रेष्ठ दान. पाया पडतो. मला लय आनंद. यायले पुस्तक दे 2-2. एक गाडगे बाबाचं पुस्तक देतो. शाला नाहीत माझोड जास्त नसतात ना. धन्यवाद. तुम्ही काका किती वेळा तुमच्या अंगात तर रगत नाही पण पहिले होत. चांगलं आहे. धन्यवाद. काय आडनाव कोण्या कंपनीचं बियाणं आहे? आडनाव काय? परदेसी परदेसी जाना नहीं मस्त आहे ना. मुझे छोड़ के ओके गाडगे बाबा वाचा. छोड़ के परदेसी जाना नहीं. अरे छोड़ देसी बिना नहीं. बच्चे भूखे मार के भारतवासी मेरे यारा हाथ भट्टी को हाथ ना लगाना. सत्संग में रहना तूने पुण्य के साथ रहना. छोटी सी बिना नहीं. आपलं कीर्तन म्हणो. बाबू खाली बस. बसून द्या. उभं नको राहू ना. लोकसभा करू का? आमचं इलेक्शन कोणाचंही असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती लोकसभा विधानसभा विरोधी पक्ष जिवंत ठेवा. कोणी अरे म्हणणारा भेटला पाहिजे. आणि हे तुम्हाला सांगतो. आणि बॅलेट पेपरवर मतदान झालंच पाहिजे. याच्या पुढचं आता लोक कसं झालं ते आम्हाला मालूम नाही. आम्ही त्याबद्दल बोलत नाही. पण इसके आगे का इलेक्शन बैलेट पेपर ही होने को होना. वो पहले क्या हुआ वो चुल्यात गेलो. आणि ओबीसी ची जनगणना झाली पाहिजे. आम्ही किती टक्के आहोत? साला जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. आम्ही शिंपी किती आहोत? ओबीसीचा आमचाही अधिकार आहे जगण्याचा. सोनार किती आहेत? डहाळे बागडे. आणि तुम्हाला कधी सोनार मारवाडी राठी गुप्ता हे भेटले की यायच्या अंगाला अंग लावत त्या मारवाड्याच्या. लक्ष्मी वास करते. बँकेचे साहेब भेटले की यायच्या अंगाला अंग लावत त्या कॅशियर. त्याच्या अंगाला अंग लावलं की लक्ष्मी वास करते. सोनाराच्या 1 लाखाचं 10 ग्रॅम आहे ना. कोरळ वौजोळ काय आहे? यायच्या अंगाले अंग लावा. त्या बँकेत कॅशियर असले त्याचे अंगाले अंग लावा. फक्त लेडीज कॅशियर असली तेव्हा नका लावायचो. मग पोलीसवाले तुमच्या उरावर चढतील. पोस्को काय ना. आलं लक्षात? हे असं आहे बाबू. पण मारवाडी गुजराती जैन प्रत्येकाकडून थांब रे. ए बाबू गलती ना झाला काय तुझ्या माईले? तू थांब ना. झालं अधिक महिना होता काय रे तुझ्या टाइमले? उभा राह. ओय स्टँड अप. उभा राह. त्याला उभं करा. हे 100 घे. अरे मला हे लेकर दिसून राहिले आनंद वाटते. ये रे बेटा. ओय पोरा ये लवकर. ते ढेला आहे. नजर चुकीत झालं त्याच्या बापाले. काय करता? हे लेकर पुरले ते पोरगी. येऊ बाई. व सावित्री ये बेटा. ते लाल स्वेटर वाली आहे ना. तू ये गे. 100 ने ना मी आबा आहो ना. बस खाली आता. डबल नको उभे राहू. येव तू लाडकी बहीण आहे. हे पैसे दिले की बोलायचं नाही मग याच्या पुढे. कापसाले भाव असो की नाही. हे काय खुश बैठो. आणि डबल कोणीही महाराजचे कीर्तन असो समोर येऊन बसत जाय. 100 भेटतात. यायले पैसे करून द्यावं लागतात. म्हणून लेकरायले गरीबाच्या लेकराला कोणी 100 देते काय?
निळी देते का कोणी निळी? पहिले तर कलरचाच राग येते, निळी जाणार का त्या ते त्याला अक्कल नाही वापरत. हे निळीचा राग येते लोकांना आणि हिरवीचा त्याच्यापेक्षा डबल येते. हिरवी याच्यात कलरचा राग, तेच तर दुःख आहे बाबू, तेच दुःख आहे. म्हणून म्हणतो विचार करा. मी पांढरेच काऊन कपडे घालतो, भगवे निळे हिरवे पिवळे पांढरे काऊन नाही घालत? हा कलर असा आहे, पानी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया ये सत्यपाल काय में भी चलता. हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू, एक ही है. म्हणून आज सावित्रीबाई, अहिल्याबाई होळकर, राष्ट्रमाता जिजाऊ, एक ही है. फातिमा शेख, अहिल्याबाई होळकर, माता रमाई भीमाई, मी या माऊल्यांना या देवीले वंदन करतो. तू एक ही है. गजाननचा आवाज बाई सारखाच आहे की नाही मॅडम? तेरी रंगभूमी. काही लोक म्हणतील नक्की याले लेकरं नसतील, बाई सारखा आवाज असल्यावर याचं काय खरं आहे सांगा बरं? हा काही टोल नाक्यावरचा नाही, हा तृतीय पंथी नाही, पण मा भावाचा आवाज आहे. 52 वर्ष झाले मला माझी आमदार साहेबांनी विचारलं, हे पेटीचं सोंग पाहिलं, इकून तुटेल तिकून तुटेल, इकून कलर केला. तेच आहे ना, पतिवर्तेले नखरा करायला कुठं वेळ आहे? कुठं वेळ आहे साहेब? मी एक दिवस पेटी दुरुस्त करायला नेली तर मला तो पेटी दुरुस्त करणारा म्हणे 4-5 वर्षातून एक खेप वाजवता काय हे? म्हटलं नाही, हे तर महिन्यातून 25 दिवस वाजते. आता उद्या माझा कार्यक्रम शेवगावला आहे, परवा मी कार्यक्रम जळगाव जिल्ह्यात आहे, कालचा कार्यक्रम कुठं होतो आपण रात्री? मोर्शी, अमरावती जिल्ह्यात अंबाळा नावाचं गाव आहे. तरुण पोराईनं कंपनी टाकली आणि तिथं कार्यक्रम करून आलो. आणि महिन्यात 25 गावं, पुरा महाराष्ट्र पुरा फिरत राहतो आणि दररोज पेटी वाटते. आता कोणाला वेळ आहे? ते पुशाली वेळ नाही ना गजाननले. पहिले तर हातपाय गळले त्याचे. बरं, एवढ्या कठीण परिस्थितीत 3 लेकरावर जायचं काही काम होतं काय? त्याला मी माणसासारखा आवाज असून मला 2च लेकर आहे. एक मुलगा आहे माझा धर्मपाल आणि एक माई पोरगी आहे. गजाले 3 लेकर आहेत. बरं, आवाज पाहिला तर गौतमी पाटील म्हणते तशी. हिच्या उसाला लागली कोला, हिच्या उसाला लागली कोला, फळ सांभाळ तुऱ्याला गहाला, फळ सांभाळ तुऱ्याला गहाला. हिच्या उसाला लागली कोला, गाणं म्हण, दुसरं म्हण गौतमी बाई. राजसा जवळी जरा बसा, जीवा हा पिसा तुम्हा विन बाई, कोणता करू सिंगार सांगा तरी काही. राजसा जवळी जरा बसा, कोणासारखा आवाज आहे याचा पोट्यो? तुम्हा विन बाई सारखा की माणसासारखा? कोणता करू सिंगार अरे पोट्टेले ढिले भेटले. पावसात झाले का बे तुम्ही? तुमच्यापेक्षा लेखा पोरी पुरल्या, एकाही पोरीले आवाज दिला की येते. बाई याचा आवाज कोणासारखा आहे बेटा? बोला मुलीने, बोल लवकर उभं राहून बोल. गजानन आबाचा आवाज कोणासारखा आहे? बोल लवकर, बोल लवकर. हे पोट्टे बोलत नाहीत ना. तुले पैदा करायला तुझ्या मायनं तुझ्या बापानं 5-7 पोरी पैदा केल्यात, मग तू झाला. आणि हे असे ढिली आवल्यात, कुंडी कुंडी घालत पाय ना. कसा शिवाजी पैदा होईल बेतो पोट्टे हो तुमच्यात? कसा माझा ज्योतिबा आंबेडकर जन्म घेईन तुमच्यामध्ये?
भगतसिंग राजगुरू कसा जन्म घेत साला काय कोणता साला रे काय अशी ऍक्शन कायच्यातली आहे रे अशी हा बोला आता मुलांनी बोला लवकर बोला बोल ना बे तुम्हाला बोलायसाठी समोर बसवलं बोलत जा अरे फारच ढिली आवल्यात कांता रे बाबू उभा राहा उभा पुष्पा ये बेटा दे 100 रुपये दे दे ये मा ये लवकर वंदे मा एक जण वंदे मातरम ये वंदे मातरम वंदे मातरम हे काय जबरदस्त आहे कोणाचं बियाणं आहे बे कोण्या कंपनीचं बियाणं आहे रे माईक घे तू माईक घे ते तुझं नाव काय बेटा सार्थक खरंच माय बापाचं सार्थक झालं 56 इंच आहे की 52 इंच आहे बाबू काय नाव तुझं सार्थक तुझ्या मम्मीचं हिंदू इंदुमती चांगले तुझ्या पप्पाचं राहुल राहुल इंदुमती प्लस राहुल इज इक्वल टू तुझं नाव सार्थक दोघांचंही सार्थक तू पहिलंच फर्निचर आहेस की दुसरं हा बोल तू पहिला आहेस की दुसरा अरे बोल ना सार्थक इकडे लक्ष दे दुसरा पहिली पोरगी आहे की पोरग पोरग दोघही भाऊचा काय पोरगी नाही बहीण नाही मग शेजाऱ्याची पोरगी तुझी बहीण करतो तिले राखी बांधत जा शेवटी मान्याले आहे शिवाजी महाराजांना मुसलमानाच्या पोरीले मायचा दर्जा दिला ऐकलं चांगलंय तू कोण्या क्लास मध्ये आहेस फोर्थ शिवाजी महाराजच्या बापाचं नाव काय मागचे बोल नका मालूम नाही बरं ते हे ऍक्शन कोण्या पिक्चरचे कसं पुष्पराज आणि काय म्हणते हा बोल पुष्पराज झुकेगा नहीं साला झुकेगा नहीं साला पेट में 100 ग्राम डाला इलेक्ट्रिक के खंबे को बोल रहा है साला बीच में क्यों आया साला माँ पुराना डॉक्टर धर्मपाल ने कविता लिहिली झुकेगा नहीं साला पोटात टाकली की झुकेगा नहीं साला धन्यवाद बाळा 100 देत तुला धन्यवाद तू आला नाही तर हे पोट्टे येत नाही ते काय चालतं यायले पैदा करून पैसे नाही पाहिजे तू नक्की भीमाचंच पोरग दिसत त्याला टेन्शन किती आहे आपल्या कधी अक्कल येईन आपल्याला काय म्हटलं त्यानं मला नोटा नको देऊ त्याचा बाबासाहेब पैशावर विकल्या नाही गेले बाबा अरे अडाणीच्याही पेक्षा श्रीमंत बाबासाहेब झाले असते बाबा पण नोटावर विकल्या नाही गेला ज्याचं पोरग बिना औषधीचं मेलं औषधीले पैसे नव्हते बाबासाहेब आंबेडकरांचे पण आपल्या लोकाईले आंबेडकरांचं नाव घेतलं की जीवार येते मला समजते तुमचे चेहरे सांगतात आंबेडकरांचं नाव काढलं की वया आणता पण तुही बायको नगरपालिकेत नगरसेविका त्याच्या संविधानामुळेच हे नगरसेविका बनी तुझ्या बापाच्यानं नाही बनणार ते तू नवरा लय मोठा रावण आहे नाही जमणार हे फक्त ज्योतिबा सावित्री शिवराया भीमराया मुळेच बनीन बाबू क्या बात आहे काय पेट्रोल आहे म्हणून म्हणजे खरंच पेट्रोल आहे किती अर्जंट पेटला तू मला नोट नको खरेदी नको करू तू मला पुस्तक दे मैं तेरे को किताब ही दूंगा और यही गाणे या नागपूर नगरीशी ज्योत लाविली क्रांतीची धनी मला बी दाखवा ना दीक्षाभूमी नागपूरची धनी मला बी दाखवा ना दीक्षाभूमी नागपूरची या नागपूर